प्रवासात टिपलेले सुंदर क्षण मोबाईलमध्ये कैद करून त्याचा आस्वाद घेणे आणि इतरांसोबत शेअर करणे हा प्रत्येक भटक्याचा आनंदाचा भाग असतो. अशाच 35 निवडक फोटोग्राफर्सच्या अप्रतिम फोटोंचा समावेश असलेल्या घुमंतू 25 शांत सुखाय छायाचित्रणाचे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन 25 ते 27 मार्च दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे होणार असून सकाळी 11 ते 8 या वेळात रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे, अशी माहिती डॉक्टर रामदास महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रदर्शनाचं उद्घाटन 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता प्रदर्शनातील सहभागी फोटोग्राफर्सच्या हस्ते होणार आहे. प्रवास हा अनुभव समृद्ध करणारा असतो. कधी भव्य डोंगर रांगा, कधी निळाशार समुद्राचे क्षितिज, तर कधी शहराच्या गजबजाटातले रंग प्रत्येक ठिकाणी वेगळे दिसतात आणि त्याच्या अनमोल आठवणी. अशाच आठवणींना उजाळा देणारे आणि जगभरातील फोटोग्राफर्सच्या मोबाईलमध्ये टिपलेले अद्वितीय क्षण अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. डॉक्टर महाजन म्हणाले, या प्रदर्शनात 35 निवडक फोटोग्राफर्सनी टिपलेली 100 आकर्षक फोटो प्रदर्शित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे हे फोटोग्राफर्स विविध क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर्स, इंजिनियर्स, गृहिणी, IT तज्ज्ञ, विद्यार्थी आणि वैमानिक देखील आहेत. वयवर्ष 20 ते 77 या वयोगटातील या कलाकारांनी अमेरिका ते न्यूझीलंडपर्यंतच्या त्यांच्या प्रवासातील आठवणी मोबाईलमधून टिपल्या आहेत. घुमंतू मालिकेतील हे तिसरे पुष्प आहे. याआधी सन 2022 आणि 2023 मध्येही अशीच प्रदर्शने आयोजित करण्यात आली होती आणि त्यांना मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, नागपूर, बंगळुरू, कोचीन अशा अनेक शहरांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. तरी पुणेकरांनी प्रदर्शनात आवर्जून भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. मी डॉक्टर रामदास महाजन. घुमंतू 25 या नावाने आम्ही एक मोबाईलवर काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन भरवतोय. मुळात घुमंतू जो हा शब्द आहे ना, तो इंग्लिशमध्ये ज्याला आपण नोमॅड म्हणतो, नोमॅड म्हणजे फिरस्ता, फिरणारा, या अर्थाने आम्ही तो घेतलाय. म्हणजे प्रत्येक माणूस हा काही ना काही कारणासाठी फिरत असतो आणि ते फिरत असताना त्यांनी जे क्षण टिपलेले आहेत आपल्या मोबाईलवर, ते आम्ही या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित करणार आहोत. 25, 26, 27 असं 3 दिवस बालगंधर्व कला मंदिरामध्ये आमचं हे प्रदर्शन आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत, 7 ते 8 हे सगळ्यांसाठी खुलं असेल. त्याला कोणतीही प्रवेश शुल्क वगैरे नाही आहे. तर मी आता सगळ्यांना असं आवाहन करेन की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी ते पाहावं.